ये बैग अंदर डालो ना बीम के पीछे अंदर अंदर ढकेल दे ना। दीड मिनिटात हाच मुद्दा रोल. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांचं जो युद्ध झालंय त्याच्यामुळं भयंकर परिस्थिती आखाती एरियामध्ये पश्चिम एशिया मध्ये आलेला आहे आणि याला मिडल ईस्ट युद्ध म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु जिथे जिथे अमेरिकेचे बेस आहेत तिथे इराणने हल्ले केल्यामुळे हे आखाती युद्ध झालेलं आहे आणि हॉर्मुझ बंदरमुळं मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट इफेक्ट झालेला आहे, इम्पोर्ट इफेक्ट झालेला आहे आणि त्याची झळ भारताला बसली आहे. गॅस हे जे बाहेरनं एलपीजी गॅस आणि क्रूड ऑइल आपल्या देशात येत आहे त्याचा मोठा फटका आपल्याला बसलाय. आमचे अनेक कंटेनर जे रस्त्यात हॉर्मुझ बंदरमुळे बंद पडलेले आहेत आणि 22 शिप्स त्याच्यामध्ये माल आमच्या भारतात येणारा इम्पोर्ट केलेल्या लोकांचा अडकलेला आहे. दुसरीकडं जे क्रूड ऑइलचे रेटमुळे आमचे पॅकिंग मटेरियलचे रेट सगळे वाढलेले आहे त्याचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात पडलाय. प्लस इथल्या एक्सपोर्टचे जे ऑर्डर्स आहेत सगळ्यात जिथल्या तिथं थांबवल्या गेले आलेत. जिथं जिथं कंट्रीमध्ये असेल, इस्रायल असेल, इराण असेल किंवा अबुधाबी, या सगळ्या, दुबई सर्वात मोठा इफेक्ट आमच्या दुबईच्या एक्सपोर्टरला झालेला आहे. जिथं टेरिटॉबल त्याच्या मार्गातून जातं तिथं पण थांबण्यात आलेलं आहे. तिथं बी हल्ले झाल्यामुळं सगळीकडं एक भीतीचं वातावरण आहे आणि संरक्षित जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्या टेरिटॉबलला आमच्या व्यापाऱ्यांनी थांबवलं आहे. त्यामुळं आम्हाला इथं अडचणीत आम्ही मार्ग गेला आणि प्रोडक्शन 50% पर्यंत आम्हाला कमी केल्याशिवाय राहता येणार नाही. एकीकडं माल जो एक्सपोर्ट पाठवलाय तो सुद्धा रस्त्यात अडकलेला आहे. त्यासाठी आता शिपिंग कंपनी, भारत सरकार मार्ग काढत आहे आणि आमचे काही सबसिडीज पण देत आहेत. पण तेवढ्यानी होत नाही. फुल फ्लेश मार्केट सुरू होणं, भीती कमी होणं, युद्ध बंद होणं हे पहिला आमची मागणी आहे. दुसरी गोष्ट आहे की भारत सरकार बी याच्यात प्रयत्न करत असताना आपल्याला बी सुरक्षित ठेवणं आणि रोजगार टिकवणं हे सुद्धा त्यांच्यासमोर चॅलेंज आहे. देशाच्या पंतप्रधानांनी परवाच लोकसभा आणि राज्यसभेमध्ये याच्यावर विस्तृत सांगितलंय. पुन्हा एकदा लॉकडाऊन येणार असं जे झाल्यामुळं सगळीकडे मीडियामधून घबराट आलेली आहे. परंतु तो लॉकडाऊन नसून ही युद्ध परिस्थिती आली तर आपल्याला काही ना काही याच्यातून अडचणीतून मार्ग काढावा लागेल ही गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. सोलापुरातील उद्योग हा अडचणीत आता सध्या आहे. 100 ते 150 कोटीचा टर्नओव्हर थांबलेला आहे आणि त्याचा परिणाम रोजगार होणार आहे. प्लॅस्टिकचे रेट जे आम्हाला पीपी प्लॅस्टिक लागतात ते डबल पॅकिंग करावं लागतंय. त्याचे रेट 100 रुपयावरनं डायरेक्ट 240 रुपये झाल्यामुळं एका नगाला जे खर्च आहे ते 3 रुपये आले. भाव वाढवला तर समोर गिराईक नाही, अशा द्विधा परिस्थिती मिळाल्या. जर याच्यातून लवकर मार्ग निघाला नाही तर रोजगारावर 100% परिणाम होणार एवढं निश्चित. सर, सध्या कापड उद्योग आणि इतर उद्योग जो आहे तो अडचणीत आलेला आहे. युद्धाची परिस्थिती असेल आखाती देशातली आणि कच्च्या मालाचा भाव असेल. एकंदरीत सोलापुरातील कापड उद्योग आणि इंटरनॉल उद्योग काय सध्याची परिस्थिती आणि भविष्यात जर नाही वेळेवर सुधारलं तर काय अडचणी निर्माण होणार? मी सोलापूर जिल्हा यंत्रमागदार संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम. सोलापूर मध्ये मुख्यतः वस्त्रोद्योगात यंत्रमाग उद्योगावर टॉवेल आणि चादरीचं उत्पादन होत आहे आणि गारमेंट उद्योग सुद्धा आहे. मागच्या 5-6 महिने अगोदर अमेरिकेच्या टेरिफमुळे एक्सपोर्टला आळा बसली होती आणि मागच्या महिन्यापासून जे आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पक्का माल पाठवलेला माल सुद्धा आम्ही शिपिंग मधून परत मागवावं लागलं आणि आत्ताच्या उत्पादनाला सुद्धा आळा बसली. पुढचे ऑर्डर सुद्धा कमी झालं. त्याच्यामुळे इथले जे कारखानदार आखाती देशात पाठवणारे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पाठवणाऱ्या उत्पादकांना आर्थिक फटका बसले. उत्पादन कमी करावं लागलं आणि कामगारांच्या रोजीरोटीवर सुद्धा प्रश्न निर्माण झाले. दुसरीकडे कच्चा मालाचे दर वाढले, कलर केमिकल्स दुप्पट रेट वाढले, पॅकिंग मटेरियल 40-50% वाढली, यार्न सूत याला दर वाढली, काही सिंथेटिक यार्न त्याच्यात सुद्धा दर वाढल्या कारणामुळे कॉस्टिंगचा म्हणजे कारखानदारांच्या समोर कॉस्टिंगचा प्रश्न आला, विक्रीवर आळा बसली. त्याच्यामुळे उत्पादन ठप्प झाले. म्हणजे इतर देशाचे काही निर्यात करणार आहेत पण 20-25% उत्पादन इथलं या युद्धामुळे थांबलेले आहे. असंच जर परिस्थिती पुढच्या भविष्यकाळात अजून जर या महिन्यात जर नाही सुधारलं नाही झालं तर अजून भयावह परिस्थिती निर्माण होण्यासारखी आहे. या संबंधित राज्य शासन आणि केंद्र शासन
त्यांनी त्यांच्या परीने, आम्ही रिप्रेझेंटेशनमध्ये मांडलं, त्यांच्या परीने ते काय करता येईल ते उपाय योजतायत. पण या 6 महिन्यामध्ये निर्यातदारकांना अमेरिकेचं टेरिफ आणि या आखाती राज्याच्या युद्धामुळे फार मोठं आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागलं. म्हणजे मला माहित नाही ना, मी एक चालू केलं तर दुसरं चालू झालं तर बस फक्त फोटो काढायला का शूट करायला. इकडे हेच आहे कच्चं मग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.